विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच संस्कार आणि पालक विद्यार्थी संवाद अत्यंत महत्त्वाचा असून पालकांनी मुलांशी रोज संवाद साधून त्यांनी शाळेत काय शिकले याची चौकशी करावी असे आवाहन श्री साई उपासनी एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन मुळे यांनी केले। गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते पालकांशी संवाद साधताना बोलत होते। कार्यक्रमाला पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष हर्षदा पाटील होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या खजिनदार राधिका मेघश्याम मुळे, देवस्थानचे विश्वस्त हेमंत सोनवणे, नगरसेवक दीपक सोनवणे, मंगेश खैरनार उपस्थित होते। यावेळी बोलताना सुदर्शन मुळे म्हणाले की आजच्या कलियुगात जर आपण आपल्या मुलांना योग्य संस्कार दिले आणि ते टिकवले तरच भविष्यात समाजात चांगले संस्कार टिकून राहतील। मुलांनी शाळेत काय शिकले हे पालकांनी दररोज विचारल्यास त्या ज्ञानाची पुनरावृत्ती होते आणि विद्यार्थ्यांमध्येही शिकण्याची उत्सुकता वाढते। त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। अध्यक्षस्थानावरून बोलताना नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले। शिक्षणासोबतच संस्कार आणि धर्म यांचा सुंदर संगम या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दिला जात असल्याने समाजासाठी ही संस्था आदर्श ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले। नगरसेवक मंगेश खैरनार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षण आणि शस्त्रविद्येचेही ज्ञान दिले गेले पाहिजे। त्यामुळे विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्याही सक्षम होतील असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांनी भगवद्गीता पठण, मनाचे श्लोक तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले। याशिवाय हिंदी व मराठी गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला पालक आणि उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्रदर्शन स्कूलच्या प्राचार्या योगिनी सुदर्शन मुळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ललित खैरनार यांनी केले। गोदावरी उपासनी बाबा महाराज की जय। संत शिरोमणी यशवंतराव महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। आलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे माता पिता, आजी आजोबा, पालक वर्गांचे गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल श्री साई उपासनी एज्युकेशन फाउंडेशन मनःपूर्वक स्वागत करीत आहे। आज 2026 मध्ये गॅदरिंग स्नेहसंमेलन आज आयोजित केलेलं आहे। सद्गुरूंच्या कृपेने आपल्या बच्चूंचे कलागुणांना वाव देण्यासाठी कमी वयात पण उत्तम असा प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतं। तर सद्गुरूंच्या कृपेने आजही आपण ते आयोजन केलेलं आहे। तर सगळ्यांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व म्हणून आपल्याला आज लाभलेले हेमंत आबा, दीपक भाऊ आणि मंगेश भाऊ आणि हर्षदाताई येणार आहे, परंतु त्यांना काही कारणास्तव विलंब होत आहे। तर त्यांनी बहुमूल्य वेळ देऊन आपल्या मुलांना मार्गदर्शन व आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत। त्यांचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावरती मान्यवरांचं। आज आपल्याला बच्चूंसाठी मी 2च मिनिटं फक्त घेणार, जास्त घेणार नाही, कारण की काय वेळ होत आहे। आपल्या बालकांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाल्यांनी वेळ देणं गरजेचं आहे। पाल्यांनी आज वेळ दिला तर येणाऱ्या कालखंडामध्ये पालक सुद्धा ते सॅटिस्फाईड होतील की आपले मुलं सुद्धा आपल्याला वेळ देत आहे। कारण की काय लहानपण हे परत मिळत नसतं। त्यांनी स्कूलमधून आल्यानंतर पालकांची प्रत्येकाची जबाबदारी आहे की आज काय शिकवलं, आज काय म्हटलं,
आज काय होमवर्क दिलेला आहे हे 2-3 शब्द जरी विचारले, हे विचारत नाही पालक. मुलं जातात आहे, येतात आहे, परंतु आपण त्यांचं जर फॉलोअप घेतला नाही तर त्यांना पण इंटरेस्ट निर्माण होत नाही. नाही, माझ्या पप्पांनी, माझ्या बाबांनी, माझ्या आजींनी मला विचारलं काय शिकले, तर शिकलेलं काय आहे हे परत सांगण्यासाठी त्यांना उत्साह निर्माण होतो. आणि ते जेव्हा सांगतात त्यांना त्या रिपिटेशन होतं की मला आज होमवर्क करायचा आहे. मी आज हे स्तोत्र म्हटलं. घरी सुद्धा आम्ही कायम सांगत असतो की संध्याकाळी भगवंतासमोर, देवासमोर दिवा लावावा, शुभं करोती म्हणावे, आजी आजोबा माता पितरांचे चरणस्पर्श करावे. कारण की काय, आज आपण जर संस्कार टिकवले तर टिकतील. येणाऱ्या कालखंडामध्ये संस्कारानेच व्यक्ती तरू शकतो. कारण की काय, भयावह आपल्याला डिस्टर्ब करणारे भरपूर साधन आलेले आहे. तर मोबाईल असेल, बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांनाच माहिती, ते परत रिपिटेशन करायला नको. परंतु मुलांसमोर आपणच जबाबदारीने वागलं तर मुलं सुद्धा जबाबदारीने मोठे होणार आहेत. तर आज आपल्या स्कूलमध्ये सद्गुरूंच्या कृपेने हे सगळे करता करिता सद्गुरू आहेत. तर हे आमच्या सगळ्या टीचर सुद्धा खूप छान मेहनत घेतात आहे. आणि सगळ्या टीचरांचं खूप खूप आपल्या ह्या स्कूलच्या वतीने आणि आपल्या पालकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन. कारण की सगळेच टीचर मनापासून सगळे मेहनत घेतात आहे. आज आपण कोरिओग्राफर सुद्धा जे काही सोनू आहे त्यांनी पण खूप मेहनत घेतली, मुलांवर प्रॅक्टिस वाढवलेली आहे, केलेली आहे. तर आज सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे आणि बच्चूंना प्रोत्साहन देऊन, टाळ्या वाजून प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि सगळ्यांनी आनंद घ्या. आणि स्कूलमध्ये मुलांमध्ये काही एज्युकेशन वाईज किंवा काही डेव्हलपमेंट करायची असेल तर निश्चित स्वरूपात तुम्ही हक्काने सांगायला पाहिजे, काही बोललं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. मुलांसाठी आपण काही ना काहीतरी नवनवीन, प्रत्येकामध्ये काहीतरी संकल्पना असते. आणि बच्चूंच्या डेव्हलपमेंटसाठी आपली गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल निश्चित तत्पर राहील. तर तुम्ही काही सूचना असतील त्या देखील वेळोवेळी मांडत जा टीचरांकडे, मॅडमांकडे. हेच तुम्हाला सांगणं आहे. चला, हे दोन शब्द बोलून माझे भाषण संपवतो. सगळ्यांना जय सद्गुरू.